लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आता आपण इथे असं पाहिलं होतं की पार्थ हा काव्याला पिकअप करण्यासाठी आता आला होता, पण रस्त्यात त्यांना एक बंद पडलेला सायकलवाला दिसला आणि त्यांनी त्याला मदत केली। त्याच्यानंतर ते दोघं पुढे निघाले, पण अचानक रस्त्यात भरपूर पाऊस वगैरे आल्यामुळे पाणी रस्त्यात साठलं होतं आणि त्यामुळे पूल क्रॉस करणं शक्य नव्हतं आणि पूल खाली व्हायला कमीत कमी 4-5 तास तरी जातील असं त्यांना आता सांगण्यात आलं होतं। त्यानंतर आता काव्याला वॉशरूमला जायचं असतं, म्हणून खरं तर तिला घरी लवकर पोचायचं असतं, पण आता घरी जायला तर इतका जास्त वेळ लागणार असतो। त्यामुळे मग आता काव्या ही पार्थला सांगत असते की मला वॉशरूमला जायचं आहे। त्याबरोबर पार्थ हा आता काव्याला म्हणतो गाडीतून उतरूया, आसपास काहीतरी सापडेल आपल्याला, घरं वगैरे जरी असली तरी आपण मदत घेऊ शकतो, चला। आणि मग आता काव्या ही पार्थला म्हणत असते तुम्हाला वाटतंय का हे एवढ्या भयान रस्त्याने आपल्याला घरं वगैरे सापडतील? पार्थ म्हणत असतो हा मेन रोड आहे, आपल्याला थोडंफार लांब गेल्यावर काहीतरी सापडेल, चला जाऊन बघायला काय हरकत आहे। मग पार्थ आणि काव्या हे छत्री घेतात आणि आता निघालेले असतात। आता छत्री एकच असल्या कारणामुळे त्यांना एकच छत्रीत जाण्याशिवाय, एक छत्री शेअर करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो। आता पार्थ आणि काव्या हे दोघंजणं बऱ्याच लांब चालत येतात, मग त्यांना शेवटी गाव सापडतं। ते दोघं तिथे घरात एका येतात आणि सांगतात की काव्या सांगते मला वॉशरूमला जायचं आहे। त्याबरोबर आता त्या मावशी ज्या असतात त्या सांगतात की ठीक आहे जा, आणि मग काव्या तिचं आवरून वगैरे येते आणि मग म्हणते देशमुख निघूया आपण आता। त्याबरोबर पार्थ म्हणतो हो निघू, पण मग ते मावशी आणि तिचा नवरा दोघंजणं पार्थ आणि काव्याला म्हणतात तुम्ही इथले वाटत नाही। त्यावर आता ते दोघं सांगत असतात की नाही आम्ही इथले नाहीच आहोत, आम्ही मुंबईतले आहोत। मग काव्या सांगायला लागते माझ्या एका मैत्रिणीच्या आईची तब्येत बरी नव्हती आणि सकाळ सकाळ तिने एकटीने येणं पॉसिबल नव्हतं, म्हणून खरं तर मी तिला सोडायला इथे आले होते, आम्ही दोघे एकत्र आलो होतो। त्याबरोबर ती म्हणते आणि मग हे, त्याबरोबर काव्या सांगते हे माझा नवरा आहे। त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते नवरा आहे ना सोबत, मग तुला काळजी करायची गरज नाही पोरी। त्यावर काव्या म्हणते हो बरोबर। मग त्या मावशी सांगतात की हे बघा आता जाऊ नका, आता तसं आणि असं पूल जरी रिकामा झाला असला तरी पुढे जायला तुम्हाला खूप उशीर होईल आणि जास्त अंधार झाल्यामुळे तुम्हाला शेवटी कुठेतरी थांबावंच लागेल, त्यापेक्षा आजची रात्र तुम्ही इथेच थांबा। त्याबरोबर काव्या म्हणते काय नाही नको आम्ही निघतो। त्याबरोबर पार्थ म्हणत असतो हो बरोबर आहे, सकाळी आम्हाला ऑफिसला वगैरे सुद्धा जायचं आहे, आम्ही निघतो। त्याबरोबर आता ती बाई सांगत असते अरे तुम्ही आता निघालात ना तरी तुम्हाला रस्तासुद्धा कळणार नाही ह्या गावाच्या बाहेर पडायचा, रस्ता खूप घाटाचा आहे, त्याशिवाय खूप अवघड आहे, रात्रीचा रस्ता ह्या लोकांना कळत नाही, लोकांना गावातल्या कळत नाही, जी मुंबईवरून गावाला येतात किंवा पुण्यावरून गावाला येतात त्यांना स्वतःला रस्ता सापडत नाही, तर तुम्ही तर पहिल्यांदा आलाय, तुम्हाला कसा रस्ता सापडणार, नका जाऊ हरवाल तुम्ही। त्याबरोबर मग मात्र आता काव्य थोडीशी घाबरते, तर आता तिला ती मावशी सांगत असते अगं पोरी तुला राहायला काय हरकत आहे, तुझा नवरा आहे की तुझ्याबरोबर, राहा मग। त्याबरोबर आता काव्या पार्थकडे बघते, पार्थ म्हणतो काय वाटतंय, काव्या म्हणते थांबूया इथेच, हरवण्यापेक्षा थांबलेलं कधीही चांगलं। त्याबरोबर पार्थ म्हणतो ठीक आहे मग थांबतो आम्ही। मग आता रात्र होते येते, त्याबरोबर काव्य आणि पार्थ जरा भिजलेले सुद्धा असतात, त्यामुळे आता त्यांना थंडी वाजत असते। तर मग आता ते दोघं म्हातारी त्यांचे कपडे त्या दोघांना घालायला देतात। ती म्हातारी काव्याला सांगते बाळा माझ्याकडे साडी आहे, जर तुला नेसून होत असेल तर मग तू नेस। काव्य म्हणते नऊवारी, त्याबरोबर त्या मावशी सांगतात हो नऊवारी। त्यावर काव्य म्हणते मला नऊवारी नाही नेसता येत। त्याबरोबर त्या मावशी सांगतात मी तुला नेसवून देईन, पण तुला सावरेल का? त्यावर काव्य म्हणते हो असे ओले कपडे घालून बसण्यापेक्षा चालेल। मग आता त्या काव्याला नऊवारी साडी नेसवून देतात। आता काव्य इतकी सुंदर दिसत असते नऊवारी साडीत, लगेचच त्या म्हणतात खरंच किती गोड दिसतेस ग पोरी तू। काव्या ही काहीच उत्तर देत नाही, फक्त हसते। त्यानंतर पार्थला सुद्धा आता त्या मावशीचा जो नवरा असतो तो म्हणतो अरे बाळा तू सुद्धा कपडे बदलून घे, आता माझ्याकडं हे तुझ्यासारखे असे कपडे तर नाही आहेत, पण जे कपडे आहेत ते तू घाल, कमीत कमी सुखा तरी राहशील। त्याबरोबर पार्थ त्यांना सांगतो की ठीक आहे द्या। मग आता पार्थसुद्धा कपडे बदलून घेतो। आता दोघांनीही कपडे बदललेले असतात, आता जेवण बनवायची वेळ आलेली असते, तर आता ती बिचारीची बाई असते ती म्हणते मी बनवायला घेते पटापट स्वयंपाक, मस्त गरम गरम पिठलं आणि भाकरी करते, दोघंजणं पोटभर जेवाल। आता ती बिचारी एकटी बाई जेवण बनवणार, ती सुद्धा म्हातारी, आणि काव्य अशीच बसून राहणार, हे जरा बरं दिसत नाही।
आता काव्याला जास्त सगळा स्वयंपाक जरी येत नसला तरी बेसिक स्वयंपाक तर येतो. त्यामुळे आता काव्य ही त्यांना म्हणते की मी तुम्हाला मदत केली तर चालेल का. त्याबरोबर आता त्या मावशी सांगतात की तुला येतो का स्वयंपाक बनवता पण. त्यावर काव्य म्हणते म्हणजे पूर्ण नाही येत सगळं, पण तुम्ही मला सांगा, कापून वगैरे द्यायचं जे काही असेल ते मला जमेल. त्यावर ती बाई तिला विचारते, लग्न झालं आहे ना तुझं मग. त्यावर काव्य आता म्हणत असते हो, पण त्याबरोबर पार्थ म्हणतो शिकावं लागतं ना मावशी, त्याच्यासाठी शिकावं लागतं, जरा कष्ट करावे लागतात. काव्याला पार्थचा खूप राग येतो. काव्य म्हणते तुम्हाला येतो. पार्थ म्हणतो मला काय गरज आहे, मी पुरुष आहे. त्यावर काव्य म्हणते गप्प बसावं तुम्ही. आणि मग ती त्या बाईला म्हणते तुम्ही मला सांगा तसं मी करेन. तर त्या बाईचा नवरा हा पार्थला म्हणत असतो गप्प बसावं तुम्ही. हा बायकांचा असा डायलॉग आहे की हा बाईने बोलल्याच्या नंतर आपण गप्प बसावंच लागतं, आणि जर बसलो नाही तर मग समजायचं आपली. त्याबरोबर पार्थ म्हणतो बरोबर बोललात तुम्ही एकदम. त्याबरोबर लगेचच आता ती मावशी तिच्या नवऱ्याला म्हणते आता मी म्हणू का तुम्हाला. त्याबरोबर लगेचच ते बिचारे काका म्हणतात चला आपण जरा बाहेर फिरून येऊ, जरा दाखवतो तुम्हाला बाहेर आमचं गाव. त्याबरोबर पार्थ म्हणतो हो हो चला. आणि मग तो काव्याला म्हणतो काव्य जरा इकडे येत आहे. काव्य जवळ जाते. पार्थ सांगतो उगाच काही एक्सपेरिमेंट करू नका. पहिली गोष्ट आपलं घर नाही आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आसपास काही दुकानं वगैरे नसतील की आपण काहीतरी ऑर्डर करू किंवा मागू. त्यामुळे प्लीज आणि हॉस्पिटलसुद्धा जवळ नाही आहेत. कळतं आहे ना काय सांगायचं आहे ते. काव्य म्हणते जाओ तुम्ही देशमुख. त्याबरोबर आता लगेचच ते दोघंजणं त्यांच्याकडे बघायला लागतात. तर काव्य म्हणते जाहो तुम्ही देशमुख, सांभाळून जा देशमुख, सांभाळून या, हवं तर टॉर्च घेऊन जा. पार्थ काव्याला मोबाईल दाखवत म्हणतो आहे, टॉर्च आहे हां माझ्याकडे. काव्य म्हणते जा बाय. पार्थ म्हणतो काय घालायचं आहे तो गोंधळ घाला. आणि मग तो तिकडनं निघून जातो. काव्य आता त्या मावशींना विचारते काय बनवायचं आहे मावशी आपल्याला जेवण. त्याबरोबर त्या सांगत असतात एक काम करू, मस्तपैकी गरम गरम पिठलं भाकरी आणि ठेचा करू. त्यावर काव्य म्हणते हो चालेल. आणि मग आता काव्य स्वयंपाक बनवायला त्या मावशीबरोबर बसते. आता काव्याने कधीच भाकरी थापलेली नसते, त्यामुळे तिला जरा जमत नसतं, पण ती मावशी काव्याला शिकवत असते. तर आता आपण पाहतो की इथे पार्थ जो आहे त्याला काव्य नेमकी भाकरी कशी बनवते, स्वयंपाक कसा करते, हे सगळं बघण्यात इंटरेस्ट असतो. कारण आजपर्यंत मॅगी सोडली तर इतर कुठला पदार्थ काव्याला येतो ही गोष्टच पार्थला माहीत नसते. मग पार्थ आता त्या काकांना सांगतो मी काय म्हणतो काका, आपण असं रात्रीचं बाहेर जाण्यापेक्षा आपण सुद्धा घरातच बसूया ना. नाही म्हणजे जर बाहेर जायचं आहे आपल्याला तर जाऊ आपण, पण जरा पाऊस वगैरे कमी होऊ द्या, मग आपण जाऊन येऊ बाहेरनं. म्हणजे आपल्याला अंदाज तरी बांधता येईल ना की पाऊस पाणी म्हणजे कमी झाला आहे, आम्हाला कसं निघता येईल काय. त्याबरोबर लगेचच आता तो माणूस म्हणतो असं म्हणताय, ठीक आहे मग तसं करू, नंतर जाऊ. मग आता ते दोघं जण आत येतात. तर आता इथे ती मावशी जी असते ती काव्याला भाकरी कशी वळतात ती दाखवत असते. आता कधीच न केल्यामुळे काव्याला ते थोडं अवघड जात असतं, पण अर्थात काव्य आहे, येत नाही असं काही होत नाही. त्यामुळे आता काव्या ही भाकरी व्यवस्थित बनवते. आता तिला ती मावशी सांगते की आता अलगद गरम गरम तव्यावरती ही भाकरी टाक. काव्य म्हणते हात भाजला तर. त्यावर ती मावशी सांगते अगं नाही भाजत हात, तू टाकून तर बघ. काव्या घाबरत असते, पण ती सांगते अगं टाकून तरी बघ, प्रत्येक गोष्ट करण्याची पहिली वेळ येते की नाही. स्वयंपाक बनवायला शिकली असशील तेव्हा कुठंतरी थोडंफार भाजलं असेलच की. त्याबरोबर आता काव्य म्हणते हां, आणि मग ते आता भाकरी टाकते आणि काव्याला जमतं. तर दुसरीकडे आता आपण पाहिलं आहे की नंदिनीने वसुहत्याला ओपन चॅलेंज केलेलं होतं की वसुहत्या आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी मी तुमची सगळी थेरं सगळ्यांच्या समोर आणणार, तुम्ही आमच्या आयुष्याचं काय वाटोळं करून ठेवलं आहे ना ते मी सगळ्या कुटुंबासमोर आणणार. आणि त्यामुळे आता वसुहत्या ही थोडी घाबरलेली असते, पण तरीही वसुहत्या नंदिनीचा चॅलेंज एकदम हसत हसत ओपन करून दाखवते आणि नंदिनीला म्हणते की तुला काय करायचं आहे ते कर जा, मी नाही घाबरत. त्याबरोबर आता इथे नंदिनी म्हणत असते मग बघा आता नंदिनी काय करते. त्यानंतर आता दिवे लागण्याची वेळ झालेली असते. सगळे कुटुंब आज एकत्र आलेलं असतं. सगळेजण छान प्रार्थना वगैरे घेतात, शुभं करोती म्हणतात, आणि त्यानंतर आता नंदिनी सगळ्यांना आरती देते. आणि मग आता नंदिनी ही म्हणत असते विनाशकाले विपरीत बुद्धी, पण हा विनाश घराच्या बाहेर असलेलाच बरा असं मालिनी काकू म्हणतात. त्यावर नंदिनी म्हणते पण आई जर विनाश घरातच असेल तर काय करायचं. आणि मग ती वसुहत्याच्या जवळ येते. त्यावर वसुहत्या म्हणते तू माझ्याकडे येऊन हे वाक्य का बोललीस.
नंदिनी म्हणत असते, कारण आमच्या चौघांच्या आयुष्याचा विनाश तुम्हीच केलाय ना वसुहत्या. त्यावर मालिनी काकू म्हणतात, नंदिनी अगं काय बोलतेस तू, हे भानावर आहेस ना? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो आई, व्यवस्थित भानावर आहे मी. जर अगोदरच भानावर आले असते ना तर आज ही वेळ आलीच नसती माझ्यावर. त्याबरोबर आता सगळे घरातले तिला विचारतात की नेमकं तुला बोलायचं काय आहे. त्यावर नंदिनी सांगायला लागते की वसुहत्या तुम्ही सांगताय का मी सांगू? वसुहत्या म्हणते, तुला काय करायचंय ते तू कर, मला काय मध्ये मध्ये खेचतेस सारखं, काय झालंय मला काय माहीत. त्याबरोबर नंदिनी आता वसुहत्याला म्हणायला लागते, खरंच वसुहत्या तुमच्यासारखी धीट बाई मी आजपर्यंत अख्ख्या जगात पाहिली नाही आहे उभ्या आयुष्यात. थांबा. आणि मग लगेचच ती आता घरातल्या सगळ्याच सदस्यांना सांगायला लागते की मला लग्नातून दीपकने किडनॅप केलं. ही गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे, पण दीपकने मला माझ्या लग्नातून किडनॅप का केलं हे कोणालाच माहीत नाही असं म्हणते. त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात, अगं नंदिनी असं काय करतेस, तूच सांगितलंस ना की दीपकचं तुझ्यावर प्रेम होतं आणि म्हणून त्याने तुला लग्न करण्यासाठी किडनॅप करून नेलं होतं. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो बरोबर ना, पण हे अर्धसत्य आहे. त्याबरोबर लगेचच आता जीवा म्हणतो, नंदिनी हे बघ, उगाच शब्दांचे खेळ करू नकोस, जे असेल ते स्पष्ट आणि पटापट बोल, नेमकं काय झालंय. मग नंदिनी आता सांगायला सुरुवात करते, लग्नाच्या वेळी मी गौरी पूजा करत असताना वसुहत्यांनी येऊन मला एक ज्यूस प्यायला दिला. ज्यूस प्यायल्याच्या थोड्या वेळानंतर मला थोडं गरगरायला लागलं. वसुहत्यांनी दीपकला आणि त्याच्या मित्राला लकीला अलगद माझ्या खोलीत पाठवलं. त्या दोघांनीही येऊन माझ्या तोंडावरती एक रुमाल लावला. त्यानंतर मी पूर्ण बेशुद्ध झाले. माझ्या पाठी एक चादर हातरली गेली आणि मला त्या चादरीत लपटण्यात आलं. त्यानंतर हंतरून जसं उचलतात तसं उचलून मला तिकडनं त्या दोघांनी बाहेर काढलं आणि त्यांना मदत केली वसुहत्याने. त्याबरोबर लगेचच आता जीवा म्हणतो, नंदिनी काय बोलतेस हे बघ, आपल्या लग्नात जेवढी लोक होती तेवढी सगळी तपासणी करून आतमध्ये गेली होती. त्यावर नंदिनी म्हणते, हो पण स्टाफ, कॅटरेस, त्यांची तपासणी कुठे झाली होती? वसुहत्याने त्याला वेटर बनवला होता आणि वेटरच्या वेशभूषेत तो आपल्या लग्नात घुसला होता, त्यामुळे कोणालाच कळलं नाही. त्याबरोबर पुढे नंदिनी सांगत असते, मग त्यांनी मला तोंडाला रुमाल बांधून बेशुद्ध करून चादरीसारखं उचलून आणलं. वसुहत्यांनी दरवाजा उघडून आम्हाला मागच्या बाजूने बाहेर पडलं. त्यानंतर त्या दोघांनी मला गाडीत टाकलं आणि गाडी सरळ ते तिकडनं घेऊन जात होते. पण लकीली मला त्यावेळेस शुद्ध आली आणि मी त्यावेळेस आक्रोश करायला सुरुवात केली, मला वाचवा, मला सोडा, मला वाचवा. त्यावेळेस जीवा तिकडनं जात होते. जीवांनी माझा आवाज ऐकला, गाडी पाहिली आमची आणि जीवांनी आमचा पाठलाग केला, मला वाचवलं. पण मंडपात पोहोचायला आम्हाला उशीर झाला होता. तोपर्यंत लग्न होऊन गेलं होतं काव्य आणि पार्थचं. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, बरोबर बोलते ना मी वसुहत्या? नाही म्हणजे जर तुमच्या ह्या प्लॅनिंगमध्ये माझं काही कुठे अर्धवट राहिलं असेल सांगून जायचं एखादा पॉईंट, तर तो तुम्ही कव्हरअप कराल ना? त्याबरोबर वसुहत्या म्हणते की खोटं आहे हे सगळं, मी असं काही केलेलं नाही आहे, तुझ्याकडे काय पुरावा आहे? त्यावर नंदिनी म्हणायला लागते, पुरावा? बापरे, देते तुम्हाला पुरावा. आणि मग ती म्हणायला लागते की माझा पुरावा आहे दीपक. मी हे सगळं दीपकला विचारलं. अर्थात आता तो मला खरं सांगणं आणि स्पष्ट बोलणं शक्य नव्हतं, म्हणून मी त्याला माझ्या प्रेमाचं आमिष दाखवलं. मी त्याला म्हटलं की जर तुझं माझ्यावरती मनापासून खरं प्रेम असेल, तू खरंच माझ्यावर जीवापाड प्रेम करत असशील, तर तू मला सगळं सत्य सांगशील. आणि दीपकने मला स्वतःच्या तोंडाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि तो कितीही नालायक असला, कितीही नीच असला, तरीसुद्धा तो माझ्याशी खोटं बोलणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. त्याने मला स्वतःहून सांगितलं की वसुहत्यानेच त्याला सांगितलं होतं की तुला नंदिनीशी लग्न करायचं आहे ना, तुझं लग्न नंदिनीबरोबर होईल, तुला ती सापडेल, फक्त मी सांगते तसं तसं कर. आणि म्हणून दीपकने ते सगळं घडवून आणलं, म्हणून दीपकने ते सगळं केलं. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता काव्या, त्याचबरोबर ती मावशी, पार्थ, ते काका सगळेजण एकत्र छान पद्धतीने जेवायला बसतात. आता जेवायला बसल्यावर काव्याने जेवण बनवलेलं असतं. पार्थ पहिलाच घास खातो, पार्थला आवडतं. पण आता काव्याचं कौतुक करायचं कसं? बायकोचं कौतुक थोडीच नवरा करतो, त्यामुळे आता पार्थ काही कौतुक करत नाही. तर आता ते जे काका असतात ते मात्र काव्याचं तोंड भरून कौतुक करतात आणि म्हणतात, कितीतरी दिवसांनी हे असं जेवण जेवायला मिळालं. त्याबरोबर लगेचच त्या काकू म्हणतात, म्हणजे मी जेवण धड बनवत नाही? त्याबरोबर ते म्हणतात, तसं नाही गं, मी तसं कुठे म्हणालो. मग आता ते जेवणं खावणं सगळं आटपल्याच्या नंतर, सर्व पसारा वगैरे आवरून ठेवल्याच्या नंतर आता झोपण्याची वेळ येते. त्याबरोबर आता ते दोघं त्यांना सांगतात की तुम्ही एक काम करा, तुम्ही आतल्या खोलीत झोपा, आम्ही इथे झोपतो वरांड्यात. त्याबरोबर आता पार्थ आणि काव्य म्हणतात, नाही नको, कशाला, आपण एक काम करू, आपण सगळे एकत्र इथे हॉलमध्येच झोपू, तसाही हा हॉल खूप मोठा आहे. त्याबरोबर आता ती मावशी म्हणते, अगं वरांड्यात असं बरं वाटत नाही,
किती झालं तरी पाहुणे आहात आता तुम्ही आमचे, त्याशिवाय तुम्ही माझ्या धन्याला मदत केली आहे. त्याबरोबर काव्य म्हणते नाही हो, पण त्याबरोबर आता ती मावशी सांगते हे बघ तू उगाच आता आत झोपणार बाहेर झोपणार वरनं वाद करत बसू नको बरं. त्यावर पार्थ म्हणतो ती नेहमीची सवयच आहे त्यांची. त्याबरोबर काव्य म्हणते झोपूयात. देशमुख चालेल ना तुम्हाला माझ्याबरोबर आज झोपायला? त्याबरोबर पार्थ म्हणतो का तुम्ही हडळ आहात की रात्रीची बनता? त्याबरोबर लगेचच आता काव्या ही पार्थच्या पोटात कोपर मारते आणि त्याला सांगते गप्प बसा ना जरा. आणि मग आता ते काका सांगतात की अरे आम्ही तुम्हाला आतल्या खोलीत झोपा सांगतोय कारण जास्त गार पडेल. आतमध्ये पलंग आहे, पलंगावरती तुम्ही झोपाल तर तुम्हाला थंड वाटणार नाही, त्यामुळे तुम्ही आतमध्ये झोपा. पावसा पाण्याचे दिवस आहेत, त्यात गावचं वातावरण आहे म्हणून म्हणतोय. त्याबरोबर आता मात्र काव्याला आणि पार्थला त्या काकांचं म्हणणं पटतं आणि ते म्हणतात की ठीक आहे मग आम्ही आतमध्ये झोपायला तयार आहोत. मग आता ती काकू ही काव्याला सांगते की सगळं हातरून वगैरे व्यवस्थित आतमध्ये करून ठेवलेलं आहे, तुम्हाला फक्त जाऊन झोपायचं आहे का, काही लागेल तुम्हाला? त्यावर काव्य म्हणते की नाही बाद झालं जेवढं आहे तेवढं. काव्य आणि पार्थ झोपायला जातात. आता त्या खोलीत उंदीर असतो. उंदराला बघून काव्य घाबरते. पार्थ म्हणतो झोपाव तुम्ही, मला झोप आली आहे. पार्थ आता झोपून घेत असतो तर काव्या ही पार्थला सांगते की तुम्ही पण वरतीच झोपाच. हां, त्यावर पार्थ म्हणतो या पलंगावरती आपण दोघं कसे झोपणार काव्या, हा काय घरचा माझा पलंग नाही आहे. त्यावर काव्या सांगते की तरीही आपण ॲडजस्ट करू देशमुख, आपण ॲडजस्ट करू. आणि मग उंदराच्या भीतीने काव्या पार्थला वरतीच झोपायला लावते. पार्थला मात्र काही घेणं देणं पडलेलं नसतं. त्याला असं होतं कधी अंग टाकतोय कधी झोपतोय. पार्थ तर झोपून घेतो पण काव्य मात्र घाबरून आता पार्थचा हात पकडून झोपलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.